नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। महाड चौदार तळे सत्याग्रह शताब्दी निमित्त दिनांक 19 मार्चला महाड क्रांतीभूमीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे मानवी हक्क परिषद, रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांची आयोजकांकडून भेट व निवेदन सादर। जगाच्या इतिहासात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या महाड क्रांतीभूमीतील सामाजिक समतेच्या चौदार तळे पाणी सत्याग्रह लढ्याला ऐतिहासिक महत्त्व आहे। याच धर्तीवर दिनांक 19 व 20 मार्च 2026 रोजी कोकणातील महाड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली झालेल्या ऐतिहासिक महाड चौदार तळे सत्याग्रह व मनुस्मृती दहन कार्यक्रमाच्या शताब्दी वर्षाची सुरुवात होणार आहे। भारतीय समाज परिवर्तनाच्या चळवळीत महाड चौदार तळे सत्याग्रहाचे खूप मोठे महत्त्व आहे। याच सत्याग्रह आंदोलनातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रीय नेतृत्व उदयास आले व दलितांच्या आत्मसन्मानाच्या लढाईचा प्रारंभ झाला। या 1927 सालच्या ऐतिहासिक सत्याग्रह परिषदेचे प्रमुख संघटक महाड जवळील दासगावचे शिक्षित लढाऊ तरुण रामचंद्र बाबाजी मोरे उर्फ आरबी मोरे हे होते, जे त्या काळातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अत्यंत विश्वासू सहकारी व पत्रकारही होते। नंतर ते कम्युनिस्ट पक्षाचे धडाडीचे नेते व पत्रकार बनले। अशा या आरबी मोरे यांच्याच महाड जवळील लाडवली या जन्मगावातील बेटकर मठातील सभागृहात दिनांक 19 मार्च रोजी मानवी हक्क राष्ट्रीय परिषद, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष महाराष्ट्र राज्यातर्फे व जाती अंतसंघर्ष समिती महाराष्ट्र समितीच्या सहकार्याने आयोजित करण्यात येणार आहे। या परिषदेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस कॉम्रेड M.A. बेबी, पॉलिट ब्युरो सदस्य डॉक्टर अशोक ढवळे, आंबेडकरी विचारवंत डॉक्टर रावसाहेब कसबे, लोकशाहीर संभाजी भगत, माकपचे राज्य सचिव व शेतकरी नेते कॉम्रेड अजित नवले, महाराष्ट्रातील सामाजिक विचारवंत आदी उपस्थित राहणार आहेत। या परिषदेसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सुमारे 1000 प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी धम्मशील सावंत, रायगड। तर काय सांगाल, कशा पद्धतीचं महाडच्या चौदार तळ्याची ठिकाणी आपण परिषद घेताय, त्या परिषदेच्या माध्यमातून प्रबोधन जनजागृती देखील मोठ्या प्रमाणात होणार आहे। रायगड जिल्हा हा ऐतिहासिक जिल्हा आहे, म्हणून म्हणतात दोनच राजे इथे जन्मले या पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर दुसरा चौदार तळ्यावर। त्या चौदार तळ्या सत्याग्रहाचा 100वा वर्धापन सुरू होत आहे आणि रायगडवासी फार सुदैवी आहेत की असे महान नेते ह्या जन्मभूमीत आले। त्यांचा हा ऐतिहासिक वारसा पुढे चालवण्यासाठी येत्या 19-20ला महाड जिथे घडलं, जिथे हा इतिहास घडवला, तो इतिहास म्हणजे चौदार तळ्याचा समतावादी पाण्याचा सत्याग्रह, दुसरा मनुस्मृती दहन, हे जे ऐतिहासिक कार्यक्रम समतावादी झाले त्याचा कार्यक्रम साजरा करण्यासाठी तयारीला सुरुवात झालेली आहे। आम्ही तिथं गेलो, पाहणी केली। संपूर्ण राज्यातून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा राज्य कमिटी निर्णय घेतला। त्या निर्णयातून राज्यातून सर्व जिल्ह्यातून इथं प्रतिनिधी येणार आहेत, मोठे मोठे व्यक्ती येणार आहेत सांगितलं आणि ती रायगड जिल्ह्याला फार मोठी अभिमानास्पद गोष्ट आहे आणि त्याचा आम्ही तयारीला लागलेलो आहोत आणि पुढच्या हप्त्याभर आम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रचार करून या जास्तीत जास्त लोकांना या परिषदेमध्ये आणि या अभिवादन रॅलीमध्ये सहभागी करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि हा मोठ्या प्रमाणात साजरा करून पुढील वर्षभरात आम्ही त्यांचा विचार, समतेचा विचार हा जनतेपर्यंत पोहोचवणार आहोत। कॉम्रेड आरबी मोरे जे महाडजवळ दासगाव गावचे सुपुत्र होते, तर ते त्याचे प्रमुख संघटक होते। आपल्याला कल्पना आहे की 19-20 मार्च 27ला हा सत्याग्रह झाला होता। तर या सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने त्या काळात जो संघर्ष, त्या काळामध्ये जातीयवादी धर्मांध शक्तींच्या विरुद्ध जो संघर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि इतरांनी केला, त्याची आठवण लोकांना व्हायला हवी, यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कमिटी आणि जाती अंतसंघर्ष समिती यांनी हे वर्ष राज्यभर नव्हे तर देशभर शताब्दी वर्ष म्हणून पाळण्याचं ठरवलेलं आहे आणि त्याचा प्रारंभ जो आहे त्याचा प्रारंभ हा महाडपासून होणार आहे। तर त्यासाठी महाडला 19 तारखेला दुपारी
एक राष्ट्रीय स्तरावरची परिषद होणार आहे, ज्याच्यामध्ये आहे आणि देशामध्ये आज ही जी जातीय उतरंड आहे, जातीयवाद आहे, आज ही आपल्याला बघायला मिळतं की धर्मांध शक्ती या देशामध्ये थैमान घालत आहेत आणि त्याच्या विरोधात जर खरी वैचारिक चळवळ आपल्याला पुढे न्यायची असेल तर बाबासाहेबांनी जे काही योगदान केलं आहे, जे 100 वर्षापूर्वी बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं दहन करून एक समतेची व्यवस्था, समता आपल्या देशामध्ये निर्माण झाली पाहिजे आणि जातीय व्यवस्था नष्ट झाली पाहिजे. ज्या बाबासाहेबांनी जाती निर्मूलनाचं काम केलेलं आहे, जे आंदोलन केलं आहे, जी वैचारिक भूमिका घेतली आहे, जो वैचारिक लढा दिलेला आहे, आज तो पुन्हा कुठेतरी आपल्याला दिसतोय की तो आपण सगळे विसरत चाललेलो आहोत. तर मला असं वाटतं की पुन्हा तो पेटवणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष त्याला पाहते आणि म्हणून आज आम्ही ह्या ठिकाणी 19 तारखेला 3 वाजता आम्ही त्या ठिकाणी आपल्या रायगड रोडवर आपला वडवली नावाचं गाव आहे, त्या गावाच्या इथे बेटकर हॉल आहे. त्या बेटकर हॉलमध्ये आम्ही 3 वाजता परिषद घेणार आहोत. त्या परिषदेमध्ये